नमस्कार. ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या ठिकाणी आपण बघत आहोत गणित भाग 2, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, भूमितीतील मूलभूत संबोध. बघा, चॅप्टर नंबर 1. मागील व्हिडिओमध्ये, मागील तासामध्ये आपण बघितलं की काय आहे बेसिक कन्सेप्ट. सेगमेंट असेल, रे असेल, डिस्टन्स, मिड पॉइंट, त्यानंतर पॉइंट फ्रॉम द गिवन सेगमेंट और गिवन लाईन. हे सर्व बघितल्यानंतर आज आपण बघणार आहोत जे काही 9वीला, आता 8वी पर्यंत तुम्हाला सिद्धता नव्हत्या. आता या सिद्धता या वर्षी ज्या आहे तुम्हाला सिद्धता आहे, प्रूफ करायच्या आहे. आता हे काय आहे तर ते तुम्हाला थोडक्यात बघा, आपण या ठिकाणी बघूया. कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स म्हणजे सशर्त विधाने व व्यत्यास. सशर्त विधाने कशाला म्हणायचं आणि त्याचा व्यत्यास कशाला म्हणायचं. आता कंडिशनल स्टेटमेंट त्यापैकी पहिलं, द स्टेटमेंट्स विच कॅन बी रिटर्न इन द इफ डॅश देन फॉर्म आर कॉल्ड द कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे जे विधान जर तरच्या रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असं म्हणतात. आता जर तरच्या विधानात लिहिता येणार बघा, आपण म्हणूया जर तू अभ्यास केला तर तू चांगल्या गुणांनी पास होशील. जर तर हे वाक्य आलेलं या ठिकाणी, बरोबर आहे. जर तू अभ्यास केला तर मी तुला उद्या एक बक्षीस देईल. म्हणजे जर तरची विधान आलेली आहेत. अशी जर तरची विधानं आपल्याला जेव्हा लिहिता येतात तेव्हा त्याला आपण म्हणूया कंडिशनल स्टेटमेंट. सशर्त विधान, काहीतरी सशर्त म्हणजे काही कंडिशन ठेवलेली आहे, काहीतरी अट ठेवलेली आहे, त्याला म्हणतात सशर्त विधाने. सेकंड, द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल्ड अँटीसिडेंट. म्हणजे जरने सुरू होणाऱ्या विधानास पूर्वांग किंवा पूर्वार्ध म्हणतात. जरने सुरू होणारं जे वाक्य आहे त्याला म्हणायचं पूर्वार्ध, एन्सिडेंट, अँटीसिडेंट असं म्हटलं जातं. आता मी तुम्हाला म्हटलं जर तू चांगला अभ्यास केला तर तू चांगल्या गुणांनी पास होशील. आता जर पासून सुरू होणार तरच्या अगोदर पर्यंत जर तू चांगला अभ्यास केला इथपर्यंतचं जे वाक्य आहे त्याला म्हणायचं पूर्वांग किंवा पूर्वार्ध, अँटीसिडेंट इंग्लिश मध्ये म्हणतात. बघा, वाक्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ओळखण्यासाठी विचारतात, लिहिण्यासाठी पण विचारतात. राईट इन कंडिशनल स्टेटमेंट और आयडेंटिफाय अँटीसिडेंट और कॉन्सिक्वेंट ऑफ द गिवन स्टेटमेंट, ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. थर्ड, द पार्ट फॉलोइंग देन इज कॉल्ड द कॉन्सिक्वेंट. तरने सुरू होणाऱ्या विधानास उत्तरार्ध किंवा उत्तरांग म्हणतात. जर तू चांगला अभ्यास केला तर तू चांगल्या गुणांनी पास होशील. तर नंतरचं जे वाक्य येते तर तू चांगल्या गुणांनी पास होशील, हे जे वाक्य आहे याला म्हणायचं उत्तरांग, उत्तरार्ध, कॉन्सिक्वेंट. पुढे बघा, कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे काय? कॉन्व्हर्स म्हणजे व्यत्यास. जसं आपण उभा असतो पायावरती, आता व्यत्यास शीर्षासन म्हणजे खाली डोकं वर पाय, झालं कॉन्व्हर्स. पायावर उभा राहतो, वर डोकं असतं, आणि याचा कॉन्व्हर्स जर विचार केला तर खाली डोकं वर पाय. सिंपल आहे. तसंच कॉन्व्हर्स सुद्धा आहे. आता इथं मगाशी आपण बघितलं की जर तू चांगला अभ्यास केला तर तू चांगल्या गुणांनी पास होशील. चांगल्या गुणांनी पास होण्यासाठी तुला चांगला अभ्यास करावा लागेल. झालं व्यत्यास. इफ द अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट in a given conditional statements are interchanged, the resulting statement is called the converse of the given statement. म्हणजे जे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध जे आहे, म्हणजे अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट जे आहे त्यांची जर आदलाबदल केली तर आपल्याला जे स्टेटमेंट मिळतं ते असतं कॉन्व्हर्स. ते असतं कॉन्व्हर्स. या ठिकाणी अँटीसिडेंट जे आहे आपण बघितलं, अँटीसिडेंट जर तू चांगला अभ्यास केला आणि कॉन्सिक्वेंट काय होतं तर तू चांगल्या मार्काने पास होशील. मग आता काय करायचं,
जर चांगल्या मार्कांनी पास व्हायचा असेल तर तुला चांगला अभ्यास करावा लागेल. झालं. सोपं आहे. त्यानंतर एखादे बघा मराठीत बघूया. एखादे सशर्त विधान दिलेले असेल आणि त्यात पूर्वार्ध उत्तरार्ध यांच्यात अदलाबदल केली असेल तर मिळणाऱ्या विधानास त्या विधानांचा व्यत्यास असे म्हणतात. इफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स कॉन्व्हर इज नॉट नेसेसरीली ट्रू. जर कंडिशनल स्टेटमेंट जर सत्य असेल तर त्याचा जो व्यत्यास जो आहे तो सत्यच असेल असं नाही. फॉर एक्झाम्पल कंडिशनल स्टेटमेंट बघूया. इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज इवन ऑर ऑड. काय म्हटलेलं आहे? काय आहे इथं? अँटीसिडेंट काय आहे? इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर. अँटीसिडेंट. व्हॉट इज द कॉन्सिक्वेंट? देन इट इज इवन ऑर ऑड. त्याचं कॉन्व्हर्स काय सांगता येईल? इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड, बघा इंटरचेंज केलेला आहे, देन इट इज अ प्राईम नंबर. लक्षात इंटरचेंज करायचं. अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंटचा इंटरचेंज जो आहे तो इंटरचेंज करायचा. आता प्रूफ कशाला म्हणायचं? प्रूफ म्हणजे सिद्धता. आपण म्हणतो प्रूफ करतो, प्रूफ करून दाखव तू ही गोष्ट घेतलेली नाही. बरोबर नाही? काय आहे बघा, युक्लिडने हे जे आहेत युक्लिडचे काही अजम्पशन आहे, काही पॉच्युलेट आहे. त्यापूर्वी आपण बघूया, वाचूया. बघा, वी हॅव स्टडीड मेनी प्रॉपर्टीज ऑफ अँगल, ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल्स थ्रू ऍक्टिव्हिटीज. In the standard, we are going to look at the subject of geometry with a different point of view, which was originated by the Greek mathematician Euclid, who lived in the 3rd century before Christian era. He gathered the knowledge of geometry prevailing at his time and streamlined it. He took for granted some self-evident geometrical statements which were accepted by all and called the postulates. त्याने काही गृहीतकं मांडली युक्लिडने, भूमितीच्या संदर्भात काही गृहीतकं मांडली आणि त्या गृहीतकं जे आहे ती सर्व मान्य झाली किंवा स्वीकारल्या गेल्या, त्याचा स्वीकार केला गेला. बघा, ही शोड दॅट ऑन द बेसिस of the postulates some more properties can be proved logically. काही प्रॉपर्टी जे आहे त्यांनी लॉजिकली प्रूव्ह सुद्धा करून दिल्या. आता काय असेल, प्रत्येक बिंदूला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. आता कोणीही एका प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. आता कोणी असं म्हणू शकत नाही 2 बिंदू मध्यबिंदू असतात. ते प्रूव्ह पण करता येऊ शकत नाही. बरोबर आहे? एक आणि एकच बिंदू आहे हे प्रूव्ह करता येतं. त्याने असे काही प्रूव्ह पण केलेले आहेत. मग प्रॉपर्टीज प्रूव्ह लॉजिकली आर कॉल्ड थेरम. म्हणजे प्रॉपर्टीज जे आहे ते लॉजिकली प्रूव्ह करता येतात त्याला थेरम असं म्हटलं गेलं, प्रमेय असं म्हणतात. सम ऑफ युक्लिड पॉच्युलेट्स आर गिव्हन बिलो. काय आहे बघा त्याचे, हे परीक्षेला विचारले जातात. राईट द पॉच्युलेट्स ऑफ युक्लिड्स. बघा, फर्स्ट काय आहे, देअर आर इन्फिनाइट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट. एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. बरोबर आहे? एक बिंदू असेल त्याच्यातून उभी, आडवी, तिरपी असे असंख्य रेषा ज्या आहेत ते रेषा काढता येतात. देअर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. 2 बिंदूंमधून एक आणि एकच रेषा जाते. बरोबर आहे? रेषा ही नेहमी सरळ असते. सरळ जात असताना ती 2 बिंदूंमध्ये एक आणि एकच जाईल. 2 बिंदूंमध्ये कोणत्याही तिसरी रेषा जाऊ शकत नाही ऍट अ टाइम. बघा, अ सर्कल ऑफ, तुम्ही काढून बघा असल्यास तर, अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट ॲज इट्स सेंटर. म्हणजे सर्कल जे आहे दिलेल्या त्रिज्येचं एक आणि एकच वर्तुळ आपल्याला काढता येतं. ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. म्हणजे सर्व जे काही 90 अंशाचे कोन आहे ते सर्व एकरूप असतात एकमेकांशी, कारण त्यांची मापे सारखी असतात. If two interior angles form on one side of a transversal of 2 lines add up to the less than 2 right angles, then the line produce in that direction intersect each other. म्हणजे इंटेरियर अँगल जे आहे म्हणजे लिखित कोन जे आहे ते कोन ज्यावेळेस 2
दोन पॅरलल लाईन असतात. दोन पॅरलल लाईन पासून वरून जाणारी जी काही ट्रान्सव्हर्सल असते त्यांच्यामधून तयार होणारे जे आंतरकोन असतात ते आंतरकोनांची बेरीज जी आहे ती एकाच बाजूला असतात आणि ते जे आहेत दोघांची बेरीज 180 असते. We have verified some of these postulates through activities. A property is supposed to be true if it can be proved logically. It is then called a theorem. The logical argument made to prove a theorem is called its proof. म्हणजे आता थेरम प्रमेय म्हणजे काय हे आपण बघितलं की जी काही अझम्पशन आहे जी काही प्रॉपर्टी आहे ती आपण प्रूव्ह करू शकतो त्याला थेरम प्रमेय असं म्हणतात. परंतु जे लॉजिकली जे आर्ग्युमेंट केलं जातं जे विधान केलं जातं बरोबर की नाही जे थेरमच्या द्वारे ते आपण प्रूव्ह करतो त्याला प्रूफ असं म्हणतात. साध्य मराठीत म्हणतात. वेन वी आर गोइंग टू प्रूव्ह दॅट अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू इट्स अँटीसिडेंट इज कॉल्ड गिवन पार्ट. म्हणजे जे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्याचा त्या वाक्याचा पूर्वार्ध जो असतो बरोबर नाही त्याला काय म्हणायचं जो अँटीसिडेंट असतो त्याला म्हणायचं गिवन पार्ट. दिलेलं त्याला आपण पक्ष असं म्हणतो. गिवन पार्ट मीन्स पक्ष. अँड द कॉन्सिक्वेंट इज कॉल्ड द पार्ट टू बी प्रूव्ड. म्हणजे जो काय आपल्याला कॉन्सिक्वेंटचा पार्ट आहे तर नंतर देन नंतर त्याला काय म्हणायचं द पार्ट टू बी प्रूव्ड म्हणजे जो आपल्याला साध्य म्हणूया मराठीमध्ये. सो देअर आर टू टाइप्स ऑफ प्रूफ. एक डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. म्हणजे डायरेक्ट प्रूव्ह करता येतं आणि इनडायरेक्टली पण प्रूव्ह करता येतं. आता एक थेरम आपण छोटा बघूया. बघा उदाहरणार्थ काय आहे थेरम. बघा या ठिकाणी द ऑपोजिट angles formed by two intersecting lines are of equal measures. म्हणजे दोन रेषा ज्यावेळेस एकमेकांना छेदतात त्यावेळेस तयार होणारे विरुद्ध कोन हे एकरूप असतात. आता गिवन काय आहे लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ मीन्स एओबी हे कोलिनियर आहे आणि सीओडी हे कोलिनियर आहे. गिवन म्हणजे आपल्याला दिलेलंच आहे की ऑपोजिट आपल्याला दिलेलं काय आहे टू इंटरसेक्टिंग लाईन्स. दोन इंटरसेक्टिंग लाईन्स कुठे झालेले इंटरसेक्ट झालेले लाईन ए बी अँड लाईन सी डी आर इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ. काय प्रूव्ह करायचंय द अँगल्स फॉर्म द ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मीन्स हिअर अँगल AOC and angle BOD are opposite, they are congruent. And second, angle ABOC and angle AOD are congruent. How to prove? See here. What is the proof? First, angle AOC plus angle BOC is equal to 180 degree. First equation, that is angle in linear pair. ते रेषीय जोडतील कोण आहे. Same way, angle BOC and angle BOD, they are also linear pair angle. That is the measure of sum of these two angles are 180. Give the second equation, name of second equation. So adding first and second, sorry, not adding, from first and second, RHS is the same. We can say that LHS also same. That is the angle AOC plus angle BOC is equal to angle BOC plus angle BOD from first and second. So common angle, that is the angle BOC get cancelled. So remaining angles, angle AOC is equal to angle BOD. बरोबर नाही म्हणजे जे कॉमन आहे तो इलिमिनेट केला आणि उरलेले जे आहे अँगल AOC बरोबर अँगल BOD. मग अशाच पद्धतीने आपण सिमिलरली इन दिस वे इट कॅन बी प्रूव्ड दॅट द अँगल BOC इज इक्वल टू अँगल AOD. अशा पद्धतीने आपण सिद्ध करू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो कॉन्सिक्वेंट प्रूफ हे जे आहेत अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. या ठिकाणी प्रूफ काय असतात थेरम काय असतात. प्रूफ त्याच्यानंतर गिवन पार्ट द पार्ट टू बी प्रूव्ड कंडिशनल स्टेटमेंट कॉन्व्हर्स त्यानंतर या ठिकाणी जर तरचे विधान असतात. हे सर्व आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. या ठिकाणी अजून घरी सराव करायचा तो जास्तीत जास्त सराव करा. काही अडचण आली तर या ठिकाणी तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. बाय.